सध्या ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये एका विषयाची जोरदार चर्चा सुरू आहे. तो विषय म्हणजे BS7 एमिशन नॉर्म्स. ऑटो सेक्टरमधले कितीतरी एक्सपर्ट अशी चर्चा करतायत की BS7 नियम लागू झाल्यानंतर इंडियन मार्केटमधून डिझेल गाड्या गायब होऊन जातील. सरकारच डिझेल गाड्यांवर बंदी आणू शकतं असं देखील म्हटलं जात आहे. पण या सगळ्या दाव्यांमध्ये नक्की किती सत्यता आहे? डिझेल गाड्या खरंच बंद होणार का? किंवा मग आधीपासून ज्यांच्याकडे डिझेल गाड्या आहेत त्यांचं पुढे काय होणार? आणि हा विचार करण्यासारखं BS7 नियमांमध्ये असं काय आहे? या सगळ्या गोष्टींची माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मी सुदेश आणि तुम्ही पाहताय टेक भारी. आता हा सगळा विषय समजून घ्यायचा म्हणलं तर आधी आपल्याला BS7 काय आहे हे बघावं लागेल. BS म्हणजे भारत स्टेज. भारत सरकार देशातलं हवेचं प्रदूषण कमी करण्यासाठी वाहनांमधून निघणाऱ्या धुरावर विशिष्ट मर्यादा घालतं, ज्याला आपण BS मानकं किंवा BS इमिशन नॉर्म्स म्हणतो. भारतात जे नॉर्म्स लागू होतात ते युरोपात वापरल्या जाणाऱ्या युरो नॉर्म्सवर आधारित असतात. याआधी आपण 2020 साली BS4 वरून BS6 वर उडी घेतली होती. त्यानंतर 2023 मध्ये आपण BS6 फेज 2 लागू केली आणि आता त्याचा पुढचा टप्पा म्हणजे BS7 जे युरोपमधल्या युरो 7 नियमांवर आधारित असणार आहे. हे नियम खरं तर जगभरातलं प्रदूषण, त्यात गाड्यांचा किती वाटा आहे, हे सगळं बघून अपडेट होत असतात. काही दिवसांपूर्वीच युरोपियन युनियननं युरो 7 मानकांची रूपरेषा जाहीर केली आहे. तिथे हे नियम लागू झाले की मग भारत सरकार देखील त्याच धर्तीवर भारतात BS7 चा मसुदा तयार करेल आणि त्यानुसार नियम लागू केले जातील. मग BS7 मध्ये असं काय आहे की डिझेल गाड्यांचं टेन्शन वाढू शकतं? युरो 7चं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे हे नियम आता फक्त कारच्या सायलेन्सर मधून येणाऱ्या धुरापुरते मर्यादित राहिलेले नाहीत. आधीच्या नियमांमध्ये कसं होतं की गाडीच्या एक्झॉस्ट पाईप मधून निघणारा कार्बन मोनॉक्साईड, हायड्रोकार्बन आणि नायट्रोजन ऑक्साईड या वायूंच्या प्रमाणांवर नियंत्रण ठेवलं जातं. पण BS7 मध्ये यासोबतच वाहनाच्या ब्रेकमुळे होणारं प्रदूषण म्हणजे ब्रेक डस्ट आणि टायरच्या झिजण्यामुळे पसरणारे बारीक कण म्हणजे मायक्रोप्लास्टिक किंवा टायर डस्ट याच्यावर देखील मर्यादा घातली जाणार आहे. सोबतच BS7 नियम लागू झाल्यानंतर प्रत्येक गाडीला ऑनबोर्ड मॉनिटरिंग म्हणजे OBM सिस्टीम कंपल्सरी केली जाणार आहे. म्हणजे गाडी सुरू असताना तिच्यामुळे किती प्रदूषण होतंय याचा लाईव्ह टाइम अपडेट एक कम्प्युटर ठेवणार आणि प्रदूषण लिमिटच्या बाहेर होऊ लागलं तर डॅशबोर्डवर तशी वॉर्निंग येणार. आणि त्यापेक्षाही कहर म्हणजे जर ठराविक वेळेत त्यावर काम केलं नाही म्हणजे दुरुस्ती किंवा काही केलं नाही तर इंजिनचा परफॉर्मन्स आपोआप कमी केला जाईल. आता महत्वाचा मुद्दा, BS6 मध्ये पेट्रोल आणि डिझेल गाड्यांसाठीचे वेगवेगळे नियम होते. त्यामध्ये नायट्रोजन ऑक्साईडची मर्यादा पेट्रोल गाड्यांसाठी 60 मिलीग्रॅम प्रति किलोमीटर आणि डिझेल गाड्यांसाठी 80 मिलीग्रॅम प्रति किलोमीटर एवढी होती. पण BS7 मध्ये इंधनाचा प्रकार कोणताही असला तरी ही लिमिट सरसकट 60 मिलीग्रॅम प्रति किलोमीटर करण्यात आली आहे. म्हणजे डिझेल इंजिनला आता पेट्रोल इंजिन इतकं स्वच्छ राहावं लागणार आहे आणि हे टेक्निकली खूप कठीण आणि खर्चिक आहे. डिझेल इंजिन मुळातच जास्त नायट्रोजन ऑक्साईड सोडत असल्यामुळं ही लिमिट गाठण्यासाठी इंजिनमध्ये एकदम हायटेक एक्झॉस्ट आफ्टर ट्रीटमेंट सिस्टीम, महागडे सेन्सर्स आणि महागडा ऑनबोर्ड मॉनिटर बसवावा लागणार आहे. BS6 जेव्हा लागू झालं तेव्हाच डिझेल इंजिन जास्त स्वच्छ करण्यासाठी कंपन्यांना बराच खर्च करावा लागला होता. यामुळे डिझेल गाड्यांच्या किमती वाढल्या होत्या. कितीतरी कंपन्यांनी आपल्या बजेट कार्सचं डिझेल व्हेरियंटच बंद केलं होतं. आता BS7 अधिक स्ट्रिक्ट असल्यामुळं डिझेल गाड्यांचं टेन्शन आणखी वाढलंय. पण मग सरकारच डिझेल गाड्यांवर बंदी आणेल हे खरं आहे का? स्पष्टपणे सांगायचं तर नाही. सरकार डिझेल इंजिन बंद करणारा कोणताही कायदा आणायच्या विचारातही नाहीये. सरकारचा उद्देश प्रदूषण कमी करणं हा आहे, ना की इंजिनचा प्रकारच बंद करणं. जर एखाद्या कंपनीने BS7 नॉर्म्सचे पालन करणारी डिझेल गाडी तयार केली तर ती चालवण्यास सरकारची कोणतीही हरकत असणार नाही. त्यामुळे सरकार तरी डिझेल गाड्या बंद करणार नाही हे लक्षात घ्या. पण मग सरकार बंदी आणणार नाही तरीही डिझेल गाड्या बंद होतील अशी चर्चा का रंगली आहे? याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे इकॉनॉमी. BS7 चे नियम पाळण्यासाठी डिझेल इंजिनमध्ये जे बदल करावे लागणार आहेत त्यामुळे इंजिनचा उत्पादन खर्च 1 ते 2 लाखांनी वाढू शकतो आणि परिणामी गाड्यांची किंमत देखील वाढवावी लागणार आहे. एखादी छोटी हॅचबॅक किंवा सेडान जर आता 6 ते 8 लाखांना मिळत असेल तर त्याचं डिझेल व्हर्जन 8 ते 10 लाखांपर्यंत जाईल आणि मग ती गाडी बजेट सेगमेंटमध्ये राहणार नाही. अशा वेळी ग्राहक या गाड्यांकडे पाठ फिरवतील अशी भीती कंपन्यांना नक्कीच आहे. हे खरं तर आपण BS6 लागू झालं तेव्हाच पाहिलं. 2020 मध्ये जेव्हा BS6 नियम लागू झाले तेव्हा मारुती सुझुकी, स्कोडा, फॉक्सवॅगन आणि रेनो निसान यासारख्या मोठ्या कंपन्यांनी आपल्या लहान आणि मीडियम साईजच्या डिझेल गाड्या पूर्णपणे बंद केल्या. मारुतीची स्विफ्ट, ब्रिझा अशा गाड्यांमध्ये मिळणारे डिझेल इंजिन प्रचंड लोकप्रिय होते. पण तरीही वाढता खर्च लक्षात घेऊन मारुतीने डिझेलला पूर्णपणे रामराम ठोकला आणि पेट्रोल, CNG, इलेक्ट्रिक आणि आता हायब्रिडवर फोकस केला.
BS7 लागू झाल्यानंतर Hyundai, Kia आणि टाटा सारख्या कंपन्यांना देखील आपल्या लहान गाड्यांमध्ये डिझेल इंजिन बंद करावे लागतील असा अंदाज आहे. लहान गाड्यांमध्ये डिझेल इंजिन बंद करणं खरं तर एक्सपेक्टेडच आहे. आत्ताच कितीतरी लहान गाड्या डिझेल व्हेरियंटमध्ये येणं बंद झालंय. सो छोट्या गाड्यांबद्दल कंपन्यांनी असा निर्णय घेतला तरी कुणाला आश्चर्य वाटणार नाही. पण टोयोटा फॉर्च्युनर, महिंद्रा स्कॉर्पिओ एन, महिंद्रा थार, टाटा सफारी किंवा इसुझू यासारख्या मोठ्या आणि वजनदार एसयूव्हींचं काय होणार हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. मोठ्या गाड्या चालवण्यासाठी जास्त टॉर्कची गरज असते, जे डिझेल इंजिन आरामात देऊ शकतं. सोबतच BS7 डिझेल इंजिनचा जो अतिरिक्त 1-2 लाख रुपयांचा खर्च होईल, तो मोठ्या प्रीमियम गाड्या घेणारे ग्राहक आरामात पेलू शकतात. म्हणजे ज्यांना मोठी डिझेल गाडीच हवी आहे, ते तेवढे पैसे मोजायला तयार होऊ शकतात. त्यामुळेच काही एक्सपर्ट म्हणतात की BS7 आल्यानंतर देखील प्रीमियम एसयूव्ही कार्समध्ये डिझेल ऑप्शन कायम राहू शकतो. कंपन्यांसाठी देखील हे तेवढं नुकसानदायी नसणार आहे, कारण मोठ्या गाड्यांमध्ये त्यांना भरपूर मार्जिन आधीच मिळत असतं. आणि तरीही सध्या आपण बघतोय की टाटा सोबतच इतर कंपन्या आपल्या एसयूव्ही गाड्यांचे इलेक्ट्रिक आणि हायब्रिड व्हेरियंट जास्त समोर आणतायत. त्यामुळे कंपन्या एक प्रकारे डिझेलला रामराम ठोकण्याच्या तयारीत देखील असल्याची चर्चा वाढतीये. पण इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की डिझेल गाड्या अचानक एका रात्रीत गायब होणार नाहीत. याची काही ठोस आर्थिक कारणं देखील आहेत. युरोपनेही आपल्या युरो 7 नियमांमध्ये कार उत्पादक कंपन्यांच्या दबावानंतर काही प्रमाणात नरमाई दाखवली आहे आणि भारतात देखील नियम टप्प्याटप्प्याने लागू करण्याची किंवा ग्रामीण बाजारपेठांमध्ये सवलत देण्याची परंपरा आहेच. त्यामुळे लहान शहरं आणि कमी नियंत्रित भागांमध्ये डिझेल गाड्या आणखी काही काळ टिकून राहू शकतात. किंवा ज्यांच्याकडे आधीच BS6 गाडी आहे त्यांनी घाबरण्याचं तर अजिबातच कारण नाहीये. BS7 चे नियम फक्त एप्रिल 2026 नंतर तयार होणाऱ्या नवीन गाड्यांना लागू होणार आहेत. सध्या रस्त्यावर असलेल्या सगळ्या BS6 गाड्या पूर्णपणे कायदेशीर राहणार असून त्यांची नोंदणी, विमा आणि वापर आधीसारखाच सुरू राहील. जुनी गाडी स्क्रॅप करण्याची किंवा अपग्रेड करण्याची कोणतीही सक्ती नसणार आहे. आता जर भविष्यात डिझेल गाड्यांचे ऑप्शन्स लिमिटेड झाले तर भारतीय ग्राहकांसाठी कोणते पर्याय उरतील? डिझेल गाडीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे उत्तम मायलेज आणि जबरदस्त पॉवर. आता या दोन्ही गोष्टींचे ऑप्शन्स बाजारात उपलब्ध होत आहेत. पहिला सगळ्यात मोठा ऑप्शन म्हणजे स्ट्रॉंग हायब्रिड गाड्या. हायब्रिड गाड्यांमध्ये पेट्रोल इंजिन सोबत इलेक्ट्रिक मोटर आणि बॅटरी दिली जाते. शहरात ही गाडी बॅटरीवर चालते आणि हायवेवर असताना पेट्रोल इंजिन वापरते. हायब्रिड गाड्या डिझेलपेक्षाही जास्त मायलेज देतात आणि प्रदूषण देखील खूप कमी करतात. दुसरा ऑप्शन म्हणजे इलेक्ट्रिक गाड्या. सरकार देखील इलेक्ट्रिक गाड्यांना भरपूर प्रोत्साहन देत आहे. चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर झपाट्यानं वाढतंय आणि बॅटरीच्या किमती देखील कमी होत आहेत. तिसरा ऑप्शन म्हणजे टर्बो पेट्रोल इंजिन, जे डिझेल प्रमाणे चांगला परफॉर्मन्स देतात. आणि चौथा लोकप्रिय ऑप्शन म्हणजे CNG गाड्या, ज्या अत्यंत फायदेशीर ठरत आहेत. भविष्यात फ्लेक्स फ्युअल आणि हायड्रोजन तंत्रज्ञान देखील या शर्यतीत येऊ शकतं. सो डिझेल बंद झाली तरी फारसा तोटा होईल असं वाटत नाही. एकूण चित्र पाहायचं झालं तर भारतात काही डिझेल गाड्या लगेच पूर्णपणे बंद होतील असं दिसत नाही. पण हळूहळू त्यांचं मार्केट कमी होत जाईल. छोट्या हॅचबॅक आणि बजेट सेडान गाड्यांमधून डिझेल इंजिन आधीच गायब झालंय आणि हा ट्रेंड वाढत जाईल असं दिसतंय. मारुतीने तर सगळ्यात आधी डिझेलमधून एक्झिट घेतली आहे. आता बाकी कंपन्या काय करतात हे बघावं लागेल. बाकी तुम्हाला काय वाटतं, डिझेल गाड्या आणखी किती वर्ष भारतीय रस्त्यांवर टिकतील? तुमची मतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि अशाच आणखी व्हिडिओसाठी टेक भाईच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.